येत नाही, आल्याशिवाय राहत नाही. राजूअण्णा आणि प्रणालीशिवाय पर्याय नाही. प्रभाग क्रमांक 6 मध्ये ही लढत चालू आहे, रंगतदार लढत चालू आहे. गडिंग्लज शहरासह तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे. बसवराजांना आणि प्रणालताई या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून त्यांचा हा वाढ फिरून झालेला आहे, प्रभाग फिरून झालेला आहे. राजूअण्णांसाठी ही पहिली निवडणूक आहे. राष्ट्रवादीमधून पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत. आणि कसं निवडणुकीला सामोरं जात आहे, यापूर्वी तुम्ही जनता दलातून निवडणूक लढवलेला आहात आणि आता आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जात आहे. मी 2001 महालक्ष्मी आघाडी मी वैयक्तिक अपक्ष होतो. 2006ला मी जनता दलात गेलो. 2006, 11, 2016 ह्या निवडणुका मी जनता दलातून लढवलो. सत्ता आमची संपल्यानंतर मी जनता दल सोडलेलं आहे. आणि मी राष्ट्रवादीत काय गेलो त्याचं कारण असं आहे की लोकांची कामं व्हायला पाहिजे होती. वैयक्तिक लोकांची कामं होणे, त्या बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी मी जनता दल सोडून मी दुसरी साहेबांच्या बाजूला गेलो. की कामाचा धडाका हा मंत्री असले तरच होतात, आणि आता होत नाहीत. आणि हे आज तुम्हाला दिसतंयच की सगळी जनता, माझ्या आया बहिणी सगळ्या माझ्याबरोबर आहेत, माझे मित्रपरिवार सगळा माझ्याबरोबर आहे. त्यामुळे इथं जे विजय हा नक्की आहे आमचा. काय वाटते, तुम्ही जनता दलात ज्यावेळी काम करत होता, जनता दलात कामं होत नव्हती लोकांची? कसं आहे की वर्षा लेवलने जी कामं व्हायची ती होत नव्हती. त्यामुळं खालच्या पातळीची कामं होणे हे काय साहजिकच आहे. कोणी नगरसेवक घातला तर तो करतोयच. विकासाची कामं करत असताना ज्या अडकाटी येतात किंवा वैयक्तिक कामं लोकांची असतात, त्यावेळेला सत्ता ही वर्षी लागतेच. तर अण्णा, तुम्ही जनता दलातून इकडे राष्ट्रवादी झाला, संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलं या तुमच्या लढतीकडे. शहराचं लक्ष काय लागलं तरी काय फरक पडत नाही. म्हणजे विजय आमचा नक्की आहे. मी, प्रणालीताई देवाडे आणि महेश अण्णा हे विजय झालेले आहेत. महेश अण्णा तरी 4000 मतांना विजय झालेत. मी आज घोषित करतो, निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर मला तुम्ही कोणी विचारा 4000चा फरक कसा पडला हे मी आज निश्चित सांगतोय, 4000च असणार. तर काय सांगाल अण्णा, तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते भाजप कमळावर लढत आहेत. गत विधानसभा निवडणुकीमध्ये ते तुमच्या सोबत होते. नाही, ती त्यांची इच्छा आहे. त्यांनी कुठं लढायचं ते त्यांचा अधिकार आहे. मी त्यांच्याबद्दल काय बोलायची गरज नाही. ते पण माझे मित्रच आहेत. त्यामुळं ते लढतील, आम्ही फ्रेंडली लढूया. मला काय म्हणायचं आहे, फॉर्म दाखल केल्या त्यांनी कोण फनगावे म्हणून असा उच्चार केलेला होता त्यांनी. त्यांना देव सुबुद्धी द्यावं. जनता माझ्याबरोबर आहे, मला त्यांच्याबद्दल काही बोलायची गरज नाही. सर्व जनता माझीच म्हणजेच खणगावी. हे 2001 पासून दाखवून दिलेलं आहे कोण खणगावी ती. जनता दलाने 4 पक्ष सत्तेतले असलेले सोबत घेतलेले आहेत. मुश्रीफ फक्त तुमच्या बरोबर आहेत. कशी लढाई वाटते एकंदरीत तुमचा प्रभाग सोडून गडिंग्लज शहरावर तुम्ही एक राष्ट्रवादीचे प्रामुख्याने पहिल्या फळीतले नेते आहात. माझ्या हिशोबाने 22+1 असाच विजय असेल. 1 कमी 2 कमी असं काही विषय नाही आहे इथं. मी निकाल लागल्यावर बघा, माझा हा जिल्ह्याला शब्द खरा ठरेल. मुश्रीफ साहेब आमच्या पाठीशी आहेत. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे सर्व आमच्या पाठीशी असल्यामुळं विजय निश्चित आहे. विरोधी पॅनेलकडे मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री आहेत त्यांच्याकडे. आपल्याकडे पण आहेतच ना, एक उपमुख्यमंत्री आहे. मुश्रीफ साहेब हे महाराष्ट्राचे 3ऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यामुळं परवा चंद्रकांत दादांनी म्हटले की तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत. माझं असं म्हणणं आहे की त्यांचा आधार ठेवून बोलतो की महायुती आहे इथं. महायुतीमुळे सगळ्या चाव्याच काढून ठेवलेल्या आहेत बाजूला, आणि सर्वांच्यासाठी या दरवाजे खुले आहेत. सर्वांच्या विकासासाठी त्यांनी सर्वांनी मदत केलेली आहे. पुढे पण करणार आहे. सगळी वर एकच आहेत. त्यामुळे काय विचार करायची गरज नाही. आम्ही सगळे एकच आहे वर. आणि प्रामुख्याने प्रभागातील काय समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मंत्री मुश्रीफांच्या बरोबर काय तशी चर्चा झाली का? आणि आज या प्रचार फेरीनंतर किंवा या रॅलीनंतर काय आश्वासित करता या प्रभाग 6 मधील जनतेला? 2 गोष्टी म्हणजे आता फार महत्वाच्या आहेत. विकास कामं काय सगळी करतातच, आणि मी आजपर्यंत 2001 पासून जे विकास कामे केलेली आहेत कुठेही थांबलेलो नाही. कुठल्याही प्रभागात जिथं निवडून आलोय तिथली सगळी कामं संपलेली आहेत. मी 2006ला एकदा गुजरात मधून विजयी झालो. विजयी होण्यापूर्वी मी असं सांगितलं होतं की मी ज्या वेळेला 5 वर्ष संपतील त्यावेळेला येणारा कुठला नगरसेवक उभारणार आहे त्यानं काम शिल्लक आहे म्हणून काम करणार आहे म्हणून सांगायचं नाही. हे माझं ज्यावेळेला घोषवाक्य होतं ते तसंच खरं ठरवलं मी, आणि प्रत्येक प्रभागात तसंच केलेलं आहे मी. 2 गोष्टी माझ्या थोड्याशा प्रॉब्लेम राहिलेल्या आहेत. एक, मी खाटीक समाजाच्या हॉलसाठी अतिशय प्रयत्नशील राहिलो, प्रामाणिक राहिलो. त्यामध्ये 2 वेळा मी 2 ओपन स्पेसमध्ये मी कामं धरली. एक 29-39 लाखाचं एक काम धरलं ते गर्दे नगरमध्ये. तिथं थोडासा विरोध झाला. आता स्थानिक जनता दलाच्या काही नेत्यांनी लोकांनी मला तिथं विरोध केला. ठीक आहे म्हटलं, आम्ही दुसरीकडे परत दुसरा धरला. तिथं मी 29 लाखाचा निधी लावलेला आहे. तिथं पण काय विरोध झाला तर माझ्याकडे दुसरा पर्याय आहे. मी येत्या 4-6 महिन्यामध्ये तोही विषय निकाली लावेन. त्यानंतर आझाद रोडचा जो घरकुल विषय आहे
तो 100 वर्षाचा आहे विषय. तो एक दोन दिवसाचा नाही आहे. त्याला 2 वेळा गॅजेट झालेला आहे. एक वेळ गॅजेट झालं, वर्ष पूर्ण झालं, त्याच्यामध्ये आम्हाला पुढे जाता आलं नाही. परत गॅजेट करून मी ते पूर्ण टप्पे सगळे कोल्हापूरपासून पुन्हा मुंबईपर्यंत सगळे पूर्ण केलेले आहेत. प्रधान सचिवांची सही त्याच्यावर झालेली आहे. आता फक्त उपमुख्यमंत्र्यांची सही, एकनाथ शिंदे साहेबांची सही तेवढी राहिलेली आहे. मी शेवटच्या दिवशी ज्या दिवशी गेलो मंत्रालयात आत गेलो आणि एक अर्धा तासात म्हणजे आचारसंहिता लागली, नाही तर त्या दिवशी सही होऊन गेली असती. मला एवढं सांगायचं आहे की ते काम मी तळातून वरपर्यंत नेलेलं आहे. माझ्या विरोधकांनी त्याचं काय फायदा घ्यायची गरज नाही. त्यांना कुठला कागद माहीत असला तर कागद दाखवावा. मी कागदाशी बोलू शकतोय आणि असं काय थातूर मातूर बोलणार मी नाही. कागद मी तुमच्यासमोर ठेवू शकतोय. विरोधक त्याचं भांडवल करतायत असं म्हणायचं आहे. ते भांडवल करायला त्यांच्या हातात काय पाहिजे का नको? त्यांना काय माहिती आहे त्यातलं एबीसीडी माहित नाही. त्यांनी पण 9 वर्ष नगरसेवक होते. काय केलं त्यांनी? झोपले ते काय 9 वर्ष? करायचे होते त्यांनी. खाटी समाजाचा हॉल त्यांना करायला नव्हता. त्यांनी होते ना सत्तेत, करायला पाहिजे होतं ना. काय केलं नाही त्यांनी? आझाद रोडचा विषय त्यांनी 9 वर्ष त्यांना सत्ता दिलेली. काय केलं त्यांनी? त्यांच्या ज्या गल्लीतला रस्ता आम्ही मंजूर केला, त्यांनी विरोध केला. त्याचं माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत. त्यांचे सगळे कात्रण आहेत. त्यांचे व्हिडिओ बघा. त्यांची कात्रण त्यांनी विरोध केला. पहिला गटरी करा आणि मग रस्ते करा म्हणून त्यांनी विरोध केला आणि बंद पडला. ठेवलेलं डांबर आणि खडी सगळी उचलून न्यायला लावली. त्यानंतर आम्ही ते राहू दे म्हटलं. ते पण थांबवलं. ते पण आता चालू होईल 8 दिवसात. गटरी पूर्ण करून घेतल्या. गटरी आज शेवटच्या पूर्ण टप्प्यात आहेत. आचारसंहिता चालू आहे तरी पण त्याचा अगोदर वर्क ऑर्डर दिलेली होत्या. आचारसंहितेपूर्वी आम्ही गटऱ्या चालू केल्या. गावातल्या पहिल्या आरसीची गटरी ह्या राजेंद्र प्रसाद रोडला आहेत. त्यामुळे मला अभिमानानं सांगायचं आहे की मी त्यांच्या गल्लीतच जाऊन मी पहिली आरसीची पूर्ण आरसीची गटर करण्याला मला साथ मिळालेली आहे लोकांची. अपराजित नेतृत्व म्हणून बसवराज खानगाव यांच्याकडे बघितलं जातं. ही लढाई प्रभाग क्रमांक 6 मधूनची आणि आताची निवडणूक ही तुमच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्या अनुषंगाने काय वाटतं? कसं आहे, मी 2001ला ज्यावेळेला उभारलो आणि मी निवडून आलो त्या दिवशी मी 2025ची तयारी केलेली आहे. म्हणजे समजून घ्या, मी कधीही थांबलो नाही. माझा मोबाईल कधीही बंद नाही. 24 तास जनतेसाठी माझा मोबाईल चालू आहे. कोविडच्या काळात मी एकटाच बाहेर होतो. माझे विरोधक कुठेही बाहेर नव्हते. त्यांनी तपासून घ्यावं, त्यांनी कुणासाठी काय केलंय कोविडच्या काळात ते बघावं. आमचा प्रभाग होता कंटेनमेंट झोन झाला. आता त्यांना विसरला असाल कंटेनमेंट झोन म्हणजे त्यांनी विसरले असतील. त्यांना काही माहीत नसेल यातलं. त्यांनी तपासून घ्यावं आणि लोकांच्या समोर यावं, सांगावं, त्यांनी उत्तर द्यावं की कोविडमध्ये मी काय काम केलं हे दाखवावं त्यांनी. नेहमीच जनतेच्या कामात असलेले बसवराजांना खणगावे 2001 ची पहिली निवडणूक ही लढलेली होती आणि त्याच वेळी 2025 ही तयारी केलेली होती. सातत्याने जनतेच्या विकास कामामध्ये अग्रेसर असणारे राजूअण्णा म्हणून त्यांच्या ही जनता अशी पाठीशी असते. मोठी रॅली काढलेली आहे. जनता खूप मोठ्या संख्येने ते रॅलीमध्ये उपस्थित राहिलेल्या होत्या. प्रणालीताई आहेत. प्रणालीताईंचं जे काही अनुभव आहे किंवा त्यांचा जो घराणा आहे ते राजकारणी आहे, समाजकारणी आहे. त्यांचे जे सासरे होते तेच या नगरीचे उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्या माध्यमातून गडिंग्लजचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचाच वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने प्रणालीताई जे आहेत ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. तर ताई काय सांगाल? राजकीय वारसा आहे, समाज करण्याचा वारसा आहे आणि आता राजूअण्णा सारखी साथ तुम्हाला मिळालेली आहे, महेश तुरंबटकर सारखी तुम्हाला साथ मिळणार आहे आणि मुश्रीफांचा आशीर्वाद आहे. प्रभागाचा कायापालट करायचं काय नियोजन आहे? ज्या वेळेला मी प्रभागामध्ये फिरले त्यावेळेला पहिल्या 2 दिवसामध्येच मला म्हणजे प्रत्येक महिलांचा खूप मोठा सपोर्ट मिळाला. त्याच्यानंतर माझ्या बंधू भगिनींचा खूप सपोर्ट मिळाला आणि सगळ्यांनी आम्हाला एकच सांगितलं की काही परत तुम्ही आमच्या घरी येऊ नका. इथंच आमचा विजय ठरला. काय वाटते, सासरे सुद्धा या नगरीचे उपनगराध्यक्ष राहून सेवा केली जनतेची. तुम्हाला संधी मिळाल्यानंतर सासऱ्यांचे जे काही वारसा आहे तो पुढे नेण्यासाठी तुम्ही किती सक्षम आहात? 1985ला माझे सासरे उपनगराध्यक्ष म्हणून होते. त्याच्यानंतर त्यांनी जे केले समाजकार्य, त्याच्यानंतर अण्णांच्या सोबत राहून मी याच्यानंतर खूप काही म्हणजे आता मी प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन विचारलेलं आहे. त्यांनी प्रत्येकाने मला म्हणजे थोडे रस्त्याचे, पाण्याचे, हे महिलांचे खूप प्रॉब्लेम आहेत ते मी नक्की पूर्ण करेन. तर आपण पाहिलं की सासऱ्यांचा जो वारसा आहे समाजकारणाचा, राजकारणाचा, त्या उच्च शिक्षित आहेत. देवाडे वहिनी या पुढे नेण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे. प्रभागामध्ये त्यांचं बोलणं चालू आहे, संवाद चालू आहे, मतदारांशी संपर्क करत आहे. तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर काय सांगाल साहेब, प्रभाग 6 मध्ये कसं वातावरण आहे? संपूर्ण गडिंग्लजचा हा प्रभाग जे आहे ते तुम्ही फिरलेला आहात किंवा मतदारांशी संवाद साधलेला. प्रभाग 6 मध्ये कसं वाटतं? सकाळी 9 वाजल्यापासून मला वाटते दुपारचे 2 झालेले आहेत आणि ह्या ठिकाणचे सर्व ह्या प्रभागातील मतदार
बंधू या ठिकाणी उत्स्फूर्तपणानं आणि चेहऱ्यावरचं हास्य जर पाहिलं तर ह्या दोन्ही उमेदवारांचं निकाल आजच लागला असं मी जाहीर करतो. त्याचबरोबर या प्रभागाचा विकास जर म्हटला तर गेली 25 वर्ष राजू अण्णा व त्यांच्या घराण्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या अडीअडचणीवर मात करून या प्रभागाचा विकास त्यांनी केलेला आहे. या प्रभागामध्ये अनेक समाज बांधव राहतात. त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न त्यांनी सोडवण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. राजू अण्णा खंडगावे एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक वेळेला अनेक गटाचं नेतृत्व त्यांनी त्या वेळेला अडचणीच्या वेळेला शहरात केलेलं आहे. त्यामुळं ह्या व्यक्ती महत्वाच्या बाबतीत कोणी शंका घेणं किंवा त्यांच्यावर आरोप करणं हे अगदी चुकीचं ठरते. त्याचबरोबर इथल्या जनतेने दाखवलेलं आजचं प्रेम, आजची उपस्थिती पाहता संपूर्ण ह्या 11 प्रभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा एक आनंद उत्सव जरी असला तर इथला मात्र एक मोठा उत्सव आणि स्फूर्ती या ठिकाणची पाहून हे दोन्ही उमेदवार व मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भरघोस मताने ह्या ठिकाणची जनता आम्हाला मदत करणार आणि आमचे नेते जे नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी ह्या मतदारसंघ ह्या शहरासाठी जो निधी आतापर्यंत दिला आणि इथून पुढे जो देणारा जो निधी आहे तो नक्कीच या शहराचा कायापालट झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही आणि विकासाची गंगा या ठिकाणी पाहायला मिळेल एवढंच मी नागरिकांना कळकळीची विनंती करतो. कसं आहे वातावरण प्रभाग 6 मधलं आणि काय वाटते जनता प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कसं सहकार्य करतात? महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब आमचे दैवत या गडिंगसाठी त्यांनी एवढ्या निधी विकास कामे त्यांनी केलेले आहेत आणि तीच विकास कामाची शिदोरी घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत. राहिला प्रश्न कोण खणगावे तर ही मतदारच त्याचं उत्तर 2 तारखेला त्यांनी देतील. विकासाचं दुसरं नाव म्हणजे राजू अण्णा खणगावे. आज राजू अण्णा खणगावे यांची ओळख म्हणजे एक सुशिक्षित, एक उच्च शिक्षित आणि एक निर्व्यसनी म्हणून अशी ओळख आहे. तसेच आमचे नगराधीश पदाचे उमेदवार महेश अण्णा तुरबटमड यांचीही सुद्धा तीच ओळख आहे. प्रणालीताई आमच्या देवाडे ह्या एक उमेदवार आहेत. त्या तिघांनाही प्रचंड मताने निवडून देतील यात शंका नाही. विकासाचं दुसरं नाव म्हणजे राजू खणगावे. कोण खणगावे तर सारी जनता खणगावे. खरोखरच राजू अण्णांना या प्रभाग 6 मधून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजूंना जे व्हिजन घेऊन जात आहेत, जो अजेंडा घेऊन जात आहेत त्याला जी जनता आहे किंवा सुज्ञ मतदार आहे त्याला साथ देतील आणि या प्रभाग क्रमांक 6चा जो विकास करायचा आहे, सर्वांगीण विकास करायचा आहे, राजू अण्णाच्या स्वप्नातील जो विकास करायचा तो करण्यासाठी राजू अण्णा त्यानंतर प्रणालीताईंना साथ देतील असंच या रॅलीनंतर वाटतं.